आज आईला डॉक्टरकडे घेऊन जायची जबाबदारी कुणालची होती, त्यामुळे कुणाल आईला डॉक्टरकडे घेऊन गेला होता. हे बघ आमच्या ह्याचा गुलाब आईच्या ड्रेसला बघ मॅचिंग झालं. गुड मॉर्निंग काय जाणं. तर मी आज जाते पुणेला, कारण मला एक काम आहे. मला आज पुण्याचे कमिशनर अमितेश कुमार सर आणि त्यांना भेटायचं, त्यांचा एक इंटरव्ह्यू करायचा आहे. आणि ज्यांनी पान सिंग तोमर यांचा एन्काउंटर केला होता त्या व्यक्ती, ते जे सर होते विजयरामन सर, त्यांचं ते आता नाही आहेत, पण त्यांच्यावरती एक छान पुस्तक येते मराठीमध्ये, खाकी वर्दीतला युद्ध. तर त्याचा लॉन्च इव्हेंट आहे, तर त्याच्यासाठी मला पुण्यात पोचायचं आहे. तर आता लवकरच अंकिता येईल, कारण मला साडी नेसावी लागणार आहे. तर ते सगळं अंकिता मला हेल्प करेल आणि मग मी पुण्याला निघेन. तर आईचं सगळं डॉक्टरचं काम तर कुणाल करून आलं आहे, मी तर बघितलंच नाही. आता मी हे सगळं आवरेन, पुण्याचं सगळं संपलं की नंतर मी आईला भेटेन आणि उद्या मी मावशीकडे जाऊ. नाही आलं त्याच्यात काय बोलत ते आमदारींबाई चालले अपॉइंटमेंट्स आज जनतेचा विकास हाच सगळ्यात. हेच माझं ध्येय, हेच माझं ध्येय. चला, किती वेळ दाखवते बघ प्रवीण? 2 तास 20 मिनिटं. आई आली आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशीच मला काम आहे, त्यामुळे मला पुण्याला जावं लागतं आहे. आणि नवीनच एक पुस्तक येतं आहे, खाकी वर्दीतला योद्धा. एक IPS अधिकारी यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की वाचा. Please raise your hand. I need to see faces. Okay. Sir, could you please tell me which chapter you enjoy reading the most? Can we have mic, please? Pan Singh Tomar and Ghazi Baba were indeed very exciting, but what I loved most was his travel around the world in a Contessa car that I thought was amazing. Thank you sir for sharing. आणि मी याच्यावरती तर बोलणार. अब मैं उन लोगों के लिए जिन्होंने ये पुस्तक नहीं पढ़ी है, ये किताब नहीं पढ़ी है, उन लोगों के लिए बताना चाहूँगी, एक संक्षिप्त रूप में इस बारे में बताना चाहूँगी कि आपको कभी कभी ऐसा लगता है कि बहुत सारी चुनौतियाँ हैं मेरे सामने, इसलिए मैं कुछ कर नहीं पा रहा हूँ. लेकिन सोचिए, एक लड़का, जो एक छोटे से शहर का लड़का, जिसने मलयालम मीडियम से अपनी पढ़ाई पूरी की, जिसको हिंदी भी बोलनी नहीं आती थी, वो मध्य प्रदेश के एक ऐसे इलाके में जाके जहाँ पे बहुत सारी चुनौतियाँ हैं, वहाँ जाके अपनी यूनिट की कमान संभालता है. और उसके बाद वो देश के कुख्यात डकैतों और आतंकवादियों का सामना करता है, प्रधानमंत्री की सुरक्षा का दायित्व निभाता है, और इसी के साथ भारत में बनी एक कार विदाउट GPS वो एक पूरी दुनिया का एक परिक्रमा कर गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड सेट करता है. साउंड्स लाइक अ बॉलीवुड मूवी ना? बट दिस इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी रियल लाईफ जर्नी ऑफ विजय रमन सर. आणि हीच जर्नी या पुस्तकामध्ये आहे, जे आता लवकरच मराठी वाचकांसाठी येणार आहे, ज्याचं नाव आहे खाकी वर्दीतला योद्धा. Sir, the author Vijay Raman sir and you share many things in common. First is name, 1975 batch. You both were from Kerala, both are good friends, and both protected late Prime Minister Rajiv Gandhi sir, and both are President's Guarantee Medal winners. So what would you like to share with the audience about the author and your friendship with him? I am privileged to be here. तुम्हा सर्वांना भेटतो Oh, very good. आनंद झाला. अरे वा. मास्या घरी मराठी नाही बोलतो. मास्या बेटा घरी मराठी थोडी बोलतो. माझी सून मराठी आहे. अरे वा. मराठी जोवर नाव एक्सॉस्टेड. माझा पुढचा प्रश्न सर अमितेश कुमार सरांना आहे. सर, in her introduction, Veena Raman ma'am writes about how family supported each other during difficult times. पोलिसांच्या आयुष्यात असे काही प्रसंग येत असतात जे आम्हाला माहीत नसतात, पण तुम्ही खूप कठीण प्रसंगांना सामोरे जात असतात. तर असे काही प्रसंग तुम्हाला आमच्यासोबत शेअर करायला आवडतील का? कारण सरांनी पण असे काही प्रसंग शेअर केले ज्यात असं लिहिलं की ते आश्चर्यकारकरित्या त्यामधनं वाचले. असे काही प्रसंग जर तुम्हाला वाटतं आमच्यासोबत शेअर करा. सगळ्यांना माहिती आहे, पोलीस म्हणजे 24
24/7 365 म्हणजे खरं अर्थाने लोकांची अपेक्षा असंच असते की पोलीस ऑमनी प्रेझेंट असायला पाहिजे. काही अडचण झाली की 2 मिनिटात 2 सेकंदात पोलीस तिथे प्रकट व्हायला पाहिजे. असे लोकांची अपेक्षा असते आणि खऱ्या अर्थाने ती अपेक्षा पूर्ण करायची जबाबदारी पण पोलिसांचीच असते. असे असताना आता पुण्याची एक्झाम्पल जर घ्यावी तर आता 80 लाखाची अंदाजी लोकसंख्या, 600 स्क्वेअर किलोमीटरची एरिया, आम्ही 12,000 पोलीस अधिकारी कर्मचारी, 24 तास लोकांची अपेक्षा, लोकांची व्हिक्टिम इन डिस्ट्रेस पर्यंत पोहोचणे ही अत्यंत एक मेहनतीचे कठीण टास्क असते. सगळ्याच गोष्टी बॅक टू बॅक चालू असल्याने मला मुंबईतून पुणे ट्रॅव्हल करून लगेच तर कार्यक्रम अर्ध्यावरती आला होता आणि मला निघावं लागलं कारण मला परत मुंबईला पोहोचायचं होतं. इथे मी इंटरव्ह्यू हिंदी, इंग्लिश, मराठी अशा 3 मिक्स लँग्वेजेसमध्ये घेतला आणि तिन्ही भाषांवरची पकड माझी खूप चांगली आहे असं माझं बऱ्याच जणांनी कौतुक केलं आणि याला कारणीभूत आहे माझं मराठी मीडियम. ऑप्शनच नव्हता मला कारण त्यांनी कसं सांगितलं हिंदी पण आहे, मराठी पण आहे, इंग्लिश पण आहे. आता आपण पटकन स्टुडिओला जाऊया आणि आपला पॉडकास्ट सुरू करूया. अभी मजा आएगा ना भिड़ो. मास्तर त्याला आईला घाबरतोस काय म्हणते बघ. उत्तर सांग. दे माझ्याकडे आहे, मी तुला असं धरला. आवाज बघूया, आवाज चेक करूया. कर आता चालू केलं मग 32 ऍक्शन. प्राजक्त ऋतुजा नाहीतर काय. चला नमस्कार. आपण आता आपलं स्वागत आहे कुणाल भगतच्या गप्पा बाकी सगळ्यांना धप्पा. आज आपल्या बाकी सगळ्यांना धप्पा नव्हतं ते नाव आहे कुणाल बघायच्या का फालतू फालतू धप्पा असं बोललेलं. प्रत्येक पॉडकास्ट तुझं नाव कसं चेंज होतं. क्या कर रहे हैं यार तू? मजाक है क्या? प्रत्येक पॉडकास्टला नाव चेंज मला होतं. बघू दे व्हिडिओ मध्ये कळेल काय होतं ते. हे असले पॉडकास्टर यांच्यात माहित नाही. गप्पा बाकी सगळ्यांना धप्पा नाही आलते म्हणतो धप्पा. नको रे, किती नाटक आहे त्या माणसाची. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? ये कहाँ फंस गया भाई मैं? भाई ये क्या हो रहा है भाई? पॉडकास्ट घाबरतोय. पहिला पॉडकास्ट. अरे तुझ्या वेगळा प्रकार होता. खराब होणार ते. चल क्या रहा है ये? करतोयस ना? पहिलाच प्रश्न मला भीती वाटते आई विचारायला. तेच असतो. तुला आईशी बोलायला आलेलं तेव्हा एवढा लाजत होतास? काय हे बघ काय थंड झाले खाली बसलाय. मग मला शिफ्ट कर तिकडे होतं इकडे बसा ना. काय संबंध? अंकिता मी आणि आई. नाही तुम्ही सगळे म्हणजे आम्ही दोघंच आहोत. कशासाठी पण तुम्ही थांबताय? तुम्ही दोघं पण नाही पाहिजे मला. बस चलो त्याच्यात आता तिसरी आहे. दादा बघत नाही. ती चालते तिला तिच्या आम्हाला कधी दिसत नाही दादा. दादा आम्हाला कधी दिसत नाही. नाही येत आहे आता. एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से. आता मला ते नॅचरलच कडक असतं. मग कर कडक सुरुवात. चल आई नाही ना बरोबर होतं. नाही बरोबर कर म्हणते. देशील उत्तर बरोबर सगळी. आली तर देईल ना. आधी तर म्हणजे अंकिता वालालकरची आई आहे ती. साधी सुधी नाही. अंकिता वालालकरची आई आहे ती. अंकिता वालालकर अशी आहे मग तिची आई कशी. कुणाल भगतच्या पॉडकास्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आज आहेत प्रणिता वालावलकर. तू कशाला हसते? पण आई दिसते काय? हो, पहिले मी दिसलो पाहिजे. आई दिसलीच नाही पाहिजे. तू तुझं काम कर. इतकं पॉडकास्टला सिरियसली घेऊ नको. आपलं मजेशीर आहे. सौरभ कडे दे कॅमेरा कारण सौरभ परफेक्ट करणार. तू कर रे. तू घाबरलेस ते का सगळीकडे करतोय. सासू तुला बरखास्त नाही करणार आहे. नाही करणार आहे सासू तुला बरखास्त. तू एकुलता म्हणजे सध्या तरी एकुलता एक जावई आहे.
कुणाल बघायच्या पॉडकास्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत आज सासूबाई म्हणजेच प्रणिता वालावलकर. नमस्कार आई, काय म्हणतेस, कशी आहेस? मस्त मजेत. अरे हसते. हो मी काय म्हणते, काय वाटतंय तुला? मुंबईत येऊन काय वाटतंय, कसं वाटतंय? मी 4 दिवस येते फक्त रिलॅक्स होण्यासाठी. पण आता मुंबईत कसं वाटतंय तुला? मुंबईत बरं वाटतंय. काय बघितलंस नवीन? नवीन असं काहीच नाही. पण तुला मधल्या पोरीने फिरवलं ना, काय बघितलंस? पण दोन दिवस झाले तुला येऊन, काय बघितलंस नवीन मुंबईत? नाही भेटायचं होतं त्यांना भेटवलं त्यांनी असं. पण झारा घ्यायला तू दादरला गेलेलीस. झारा घेऊन आलीस दादरला जाऊन, म्हणजे काय? दिसलं वाटेत म्हणून तिथे खरेदी केलं. किती रुपये वाचवलेस? ते नाही मला माहिती, म्हणजे इथेच काय दुसरीकडे कसा मिळतोय माहिती नाही ना मला. म्हणजे फसवलं तुला पोरीनी मधल्या. 30 रुपयाचा झारा गेला, तू दादरला गेलीस. आईचं काय माहितीये का, की आमचे हे सगळे प्रश्न आहेत ना, ती आमची टीम शोधते. ती तिकडे उभी आहे, प्राजक्ता वालावलकर, सौरभ. आमचा एक प्रश्न आहे तुला, की लहानपणी तुम्ही चावलेले साबण विकायचं, त्याची स्टोरी सांगा मला. चावलेले साबण कसे काय विकायचं? मोठी मुलगी आहे ना, दुकानात जाऊन साबण फोडायची त्याची कवर आणि ती चावायची. पण जे कस्टमर होते ना ते आमचे अगदी जवळचे होते, त्याच्यामुळे त्यांनी चावलेलं बाबा सांगायचे, हे मुलीने जरा चावलंय. म्हणजे सांगायचे त्यांना, सांगून द्यायचे, असू दे आम्ही काय जाऊन फोडणारच आहोत. म्हणजे अंकिता चावायची का? अंकिता चावायची. हा, कस्टमर ते साबण आनंदाने घ्यायचे. चावलेले साबण. असू दे, जाऊन ते फोडायचेच आहेत. आई, सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय माहितीये, तू तिन्ही मुलींना तुझ्या मार्क्स द्यायचे, 10 पैकी किती? हा, तुझ्या अंकिता, प्राजक्ता, तिघींपैकी तिघींना मार्क द्यायचे. सगळ्यात कंजूस अंकिताला. सगळ्यात कंजूस ऋतुजा. नाही ऋतुजा. अगे ऋतुजा कोण सगळ्यात कंजूस आहे? 10 पैकी किती ऋतुजाला किती सांग? 10 पैकी नाही, 10 पैकी अंकिताला किती कंजूस मध्ये? 10 पैकी अंकिताला 10 पैकी किती सांग? 10 पैकी 5. प्राजक्ताला 8. आणि ऋतुजाला? ऋतुजाला स्वागत तो करो हमारा. पण जिथे करावं तिथे कंजूसी करते. पण मग 10 पैकी किती मार्क? 10 पैकी 10. म्हणजे जास्त जी कंजूस असेल ना, तिला 10 पैकी 10 पैकी 9. मग एक कुठं गेलाय? करते जिथे हवं तिथे. एक कुठं गेलाय? करते जिथे हवं जिथे हवं तिथे करते. नाही, पण एक कुठं गेला हो तुम्हाला? तोच सांगते ना, म्हणजे करते. खर्च पाहिजे तिथं करते. मला 8 का दिलीस? ओके, आता सगळ्यात हुशार आता अंकिताला असं मार्क्स 10 पैकी मार्क्स होते. 10 out of 10. हो, सगळ्यांनाच. प्राजक्ता 10 out of 10. ऋतुजा 10 out of 10. बापरे, बात तो सही है. चिडखोर. आता काय सांग, आपल्या हाताची बोट काय सारखी असतात. सारखी असली तर आपण पटकन वस्तू उचलणार नाही. तशी स्वभाव सगळ्यांचे सारखे नसणार ना. आणि स्वभाव सारखे वाद संवाद होणार नाही. पण मार्क्स दे तू चिडखोरला. अंकिताला किती? अंकिताला म्हणजे जास्त चिडखोर असली तर जास्त म्हणजे जी जास्त चिडखोर तिला 10. हा, आणि मग तसे कमी होत जा. मग अंकिताला किती? अंकिताला 6. हो. तर प्राजक्ता आहे तशी चिडखोर 8. आणि ऋतुजा? नाही. ऋतुजा 9. नाही. अरे वा, सगळ्यात क्या इतना बुरा हूं मैं. विषयात म्हणजे 9 आणि 10च आहे. 10 नाही अजून भेटले उभ्या. आता पुढचं समजूतदार. हुशाराला 10 भेटले ना. हा, हुशाराला 10 भेटले. 10 आणि पहिल्या ह्याच्यात 9 होते. आता पण कोण जिंकते? समजूतदार या विषयासाठी मी तुला सांगितलं.
हाताची बोट पपली सारखी नसतात हा बरोबर. तर मग ती कोणतरी कमी जास्त असणार. नाही कमी जास्त आपल्याला काय फक्त मार्क्स बघायचे बापरे. काय आपल्याला समजूतदार. अंकिताला किती? जो जास्त समजूतदार त्याला 10 किंवा 9, 8 तू सांग. आता ती समजून ऋतुजाला कदाचित 9च असते. 10 अंकिताला 10. ऋतू प्राजक्ता ती अजून लहानच आहे ना मग समजूतदार नाही. तसं नाही 9 प्राजक्ताला हो 9. हो हो आहे. ऋतुजा ऋतुजा ते 9 आहे. आई तुला कदाचित काहीतरी टेबला खालून दिलेलं दिसतंय. नाही खरं सांग. नाही मी सांगितलं. मी लहानपणापासूनच आहे. कसं काय समजूतदार आई आई? सांग ती यायच्या आधी हा पॉडकास्ट सुरू केला पाहिजे होता. थोडं वेगळी असली. आई असं केलं. झाले सगळ्या प्रश्नांची उत्तर झाली तिथल्या. पण मी तुला बोलतो की तू प्रश्न उत्तराचा विचार करताना तिसऱ्याला आल्यावर घाबरत आहेस. नाही घाबरत नाही. तुला वाटतं की इथं काहीतरी मी बोलल्यानंतर मला काहीतरी पण मला भाले येतील इकडून. तिघामध्ये कमी जास्त असं काहीच करायचं पण तिची त्रुटी तिला दाखवून दिली ना. हा तर आई आता पहिले प्रश्न नंतर बोलू. हा माहेरी गेल्यावर तू अंकिताला चिकन खायला द्यायचीस आणि बोलायचीस की झुणका आहे याची काय स्टोरी? म्हणजे तिकडे आमच्या घरी चिकन खात नव्हते ना. त्याच्यामुळे ती घरी जर येऊन सांगितलं आजोबा विचारायचे आज का मामाकडे जाऊन काय काय खाल्लं. मग जर चिकन बोलले तर मग ते चिडणार ना. म्हणून तिला सांगितलेलं तू झुणका म्हणजे हे झुणका म्हणून सांगायचं. मग हल्ली ती मला घरी पण तसंच करते. आता प्रमोद वालावलकरांसारखा तू हँडसम मुलगा कुठून शोधला? तुमची लव्ह स्टोरी सांग. लाजते आई. लव्ह स्टोरी सांग. तुमचं लग्न कसं ठरलं? ते माझा भाऊ आणि माझ्या बहिणीचे मिस्टर यांनी ते ठरवलं. मी त्याला होकार दिला. म्हणजे काय बघितलेलंच की नाही? फोटो बिटो बघितलेलं? फोटो फोटो पण नाही बघितलं? फोटो बिटो काय नाही. बापरे. डायरेक्ट कधी भेटलीस ते सांग. डायरेक्ट ते आले. म्हणजे खूप लांबचं नातं होतं अगोदरचं त्यांच्या घरात. हा म्हणजे माझी आते बहीण त्या घरात दिलेली होती ना. त्याच्यामुळे ते लांबचं नातं. त्यामुळे माणसं भेट पूर्वी असे हँडसम वगैरे बघायचे नव्हते. फक्त घरातली माणसं कशी आहेत वगैरे असं बघायचे ना. फोटो बघितलाच नव्हता अजिबात. फोटो तेव्हा बाबाने फोटोच काढायचा नका तिला फोटोच नव्हते. आता आपले आधार कार्ड पॅन कार्ड. पण तू याच्या फोटो लग्नात पण काढले नाही आपले. नाही पण तू लग्नात डायरेक्ट बघितलंस की कसं? नाही बघण्याचा कार्यक्रम झाला. म्हणजे बघितलंस ना लग्नात? मग भेटायला यायचे बाबा. आमच्याकडे आहे होडीतून यायचं तुला भेटायला. आम्हाला माहिती आहे. नाही रस्ताच नव्हता. पण होडीतून यायचं ना भेटायला तुला बाबा. बाबा आपटलेले हिच्या जन्माच्या वेळी. पोलला आपटलेले. कशी काय गाडीवर? म्हणजे हिचा जन्म झाला आणि लगेच दुपारी बघायला येत होते ना हॉस्पिटलमध्ये. मग नाथा म्हणजे माझ्या भावाचा आणि ते ऍक्सिडेंट झाला आणि भाव वाचला. पण हे पोलवर आपटले इलेक्ट्रिसिटी पोलवर इथे आपटले. मग ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं. असं झालं हिच्या जन्माचं. माझ्या जन्माच्या वेळी पण काय झालेलं? तुझ्या जन्माच्या वेळेस बरेच भूकंप झाले. ते बरोबर आईला वाटलं असेल ऋतुजा येते चला. उडी स्वतः टाकलेली साई तिच्या वेळेस. नाही म्हणजे ते अशी झाली गाडी ना. ते बाबाला पण टेन्शन आलं असेल ना. ऋतुजा येते म्हणलं. ऋतुजा पोटात असताना आई पडली आणि ती पडली पोटावरच पडलेली आणि आम्हालाही टेन्शन आलं. पण नंतर आम्हाला जन्माला ही आल्यावर ते कळलं की हिच्या डोक्याला परिणाम झाला. गजब बेइज्जती है. बरोबर. आता प्रमोद वालावलकरांची आठवण येते का तुला? 3 दिवस तू आता इकडे आलेली आहेस मुंबईत. तर प्रमोद वालावलकरांची आठवण येते का? आठवण म्हणजे जेवतायत काय व्यवस्थित गोळ्या घेतात. प्रमोद वालावलकरांची आठवण येते की मांजरींची आठवण येते? सगळ्यांचीच येते. सगळ्या प्राण्यांची. बाबांची येते आठवण? तुला काय वाटतं त्यांना आठवण येत असेल? त्यांना आठवण येत असेल तिकडे कामात ते ना. मला इथे कामच. पण त्यांना आठवण तरी येत असेल. आई काय करते? आई काय करते नाही. आई मजा मारते. त्यांना आपण फोन करून विचारलं त्यांना आठवण येते का तुझी? फोन कॉल
फोनो कॉल फोन अ फ्रेंड फोनो कॉल ये नहीं कटेगा ये नहीं कटेगा ये नहीं कटेगा ये नहीं कटेगा वाजले किती बाबा नमस्कार. कोयता बाबाच्या हातात कोयता आहे. बाबा काम करतायत अजून. मी बस. सांगितलं ना कामात त्यांना आठवण येणार नाही. बाबा आम्ही आईचा इंटरव्ह्यू घेतोय. आईला प्रश्न विचारलेला की बाबांची आठवण येते का, तर आईला येते आठवण. तुमचं काय आहे, तुम्हाला आठवण येते का? अच्छा. बट आम्ही एक विचारलं होतं, आईला विचारलं होतं की आईला बाबांची आठवण येते की मांजरांची, कुत्र्यांची? तुम्हाला काय वाटतं कोणाची जास्त आठवण येत असेल, तुमची की बाबांची, आणि तुमची की कुत्र्या मांजरांची? सगळ्यांची. बरोबर. चालेल, जेवलात का? व्हेरी गुड. चालेल चालेल, थांबा एक मिनिट. तुम्हाला 3 मुली आहेत बरोबर, पण मग असं बरेच जणांना असतं की ज्यांना मुली आहेत त्यांना असं वाटतं की आपल्याला मुली आहेत, आपला मुलगा नाही आहे, आपलं आता नाव पुढे कसं जाणार. तर मग तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? मला असं केव्हाच वाटलं नाही की मला मुलगा नाही. मी खुश आहे. ज्यांचा जन्म झाल्याबरोबरच मी खुश. मला मुलगी झाली. असं कधी त्रास नाही झाला किंवा फक्त मुलीच आहेत आपल्याला? हा, ते इतरांनी दिला त्रास. पण इतरांच्या दृष्टिकोनातून मुलगा नाही, पण मला नाही. मला पण असं युजली असतं ना की मुलासाठीच आपला वंशच पुढे जायला पाहिजे, याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात. ते माझ्या पहिल्यापासूनच नव्हतं. मला मुलीच आवडायच्या. तुला फिरायला जायला कुठे आवडेल, किंवा तुझं असं काय मनात आहे का की कुठे मला फिरायला जायचं आहे या ठिकाणी? जसं बाबांना बर्फ बघायचा आहे. मला कुठेच नाही. कुठेच नाही? काहीतरी डोक्यात असेल ना, असं विचार केला असेल की मला इकडे फिरायला जायचं नाही. कुठंच नाही? तुझ्या मुलींना पण असं कधी सांगितलंच नाही की मला इकडे फिरायला नाही? आराम करायचंय घरी. देवबाग सोडून कुठंच नाही? देवबागच आवडतं. आता जाम भारी प्रश्न आहे की तुझी जेव्हा वरात येत होती लग्नामध्ये, तू येत होतीस घरी देवबागला, तेव्हा बाबा अर्ध्यातून उठून दुकान उघडायला गेले होते, तुला एकटीलाच वरात अर्ध्यातून नाही, वरात घरात घेतलं मला. घेतलेलं? हो, मला घरात. हे संशोधन करणारे सगळे चुकीचेच आहे. नीट स्टोरी सांगते पूर्ण सांग ना. घरात गृहप्रवेश झाल्यानंतर लगेच 5 वाजता त्यांनी दुकान उघडलं. अच्छा. आता माझं काम झालं ना, आई असं केलं आणि डायरेक्ट दुकानात जाऊन बसले. आम्हाला चुकीची माहिती दिली. आईच बोललेली वरात थैसर गेट पर्यंत पोहोचली, तोपर्यंत जाऊन यांनी दुकान उघडले. घरात आले आणि राईट टर्न घेतला. घरात आल्यावर मग बरोबर आहे. मग काय दुसरं काम असतं? लग्न झालं लगेच काय दुसरं काम नसतं. काय नाही, बरोबर वाटलं. आई काय वाईट वाटलं तुला? नाही अजिबात नाही. घरात आल्यावर तुला कोण ओळखीचं कोण होतं असं वेगळं? बेस्ट फ्रेंड आलेली तुझ्यासोबत कोण? कोण ते ना माहिती नाही ना हिला. वन्या मावशी तिची मैत्रीण. ती लग्न झाल्यावर तुझ्यासोबत होती? करवली नाही, पाठराखीण. सॉरी. किती? एक दिवस राहिले. तर तुझ्या 3 मुलींचे लग्न झाल्यानंतर, 3 मुलींचे जेव्हा लग्न होतील, म्हणजे एका मुलीचं झालंय, आता 2 मुलींची लग्न झाल्यानंतर तुझा लाडका जावई, तो लाडका तोच राहील की बदलेल? म्हणजे सांग, तुला काय वाटतंय? म्हणजे आता तू त्याच्यात घाबरू नको. लगेच ती एक पोरगी आहे, ती लगेच तुला काहीतरी बोलेल की माझा नवरा कसा लाडका नाही, असं तुला लाडका पहिला आहे, तो पहिलाच राहिला पाहिजे. हो आई, काय प्रश्न विचारतोय, सांगतोय. बघितलं झाली मध्ये बोलली, तोच राहील की बदले? तोच सगळेच लाडके. सगळेच लाडके. पहिला लाडका तो राहिला पाहिजे ना. हो, तो राहणारच, पण सगळेच लाडके. कारण प्राजक्ताचा नवऱ्याला तर मी पाय दाब, हात दाब हे सांगणारच, आणि ती पण सांगेल त्याला. ऋतुजाच्या नवऱ्याला बघ काय करत ते, झाडू मार, भांडे घास.
अर्धी स्थळं येत असतील ती पण आता येणार ना. आता शेवटचा प्रश्न आहे, एकदम भारी प्रश्न आहे, कारण तो सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. म्हणजे तुला त्याचं उत्तर व्यवस्थित द्यायला लागेल. म्हणजे तुला एवढा भारी जावई भेटला आहे, एवढे भारी गुण आहेत त्याच्याबद्दल जरा चांगलं बोल, चांगलं बोल. हा सांगतोय बोल हे. बोलायचं. एवढं विचार नको. तिला पण शब्द सुचत नाहीये माझ्यासारखे. पटापट चांगलं बोलून टाक खरंच. सगळं. वाटलं नव्हतं पहिल्यांदा म्हणजे असं चांगला जावई असेल. असेल चांगला, पण खूप चांगला निघाला जावई. आमची काळजी घेतो. आम्हाला वाटत नाही, बाबा तर खूपच खुश आहेत आणि आम्हाला वाटत नाही आम्हाला मुलगा नाही असं. अजून छान थोडंसं काळजी बोल, घे. चांगलं काहीतरी. आता तुला सांगतो, आता संपलं. आता मी भारीच आहे तुला माहिती आहे, पण आपण आता शेवटचा एक आहे की तू मुलींबद्दलच्या चे वाईट गुण सांगतो. या मुलींचे वाईट गुण, तिन्ही मुलींचे वाईट गुण सांग. हे सांगितलेलं ऐकत नव्हती, आता अंकिता. ऐकते. हा आता ऐकते ना, कारण का जावई आल्यावर ऐकणारच. तर माझा धाक पण तसा आहे आई. प्राजक्ता नाही, 2-3 तरी सांग अंकिताचे वाईट गुण. नाही हाच, बाकी कसला वाईट गुण. आज सकाळीच किती बघितले. वाईट गुण समजले की चांगले गुण जरा आपल्याला लक्षात येतात. वाईट गुण आपण एक्सेप्ट केले पाहिजे ना. वाईट गुण कसले बाबू? ह्या बाबू काय नाही, लोकांनाच वाईट वाटते. मी फक्त वाईट आहेत आई, मला माहितीये. मी त्यांना आता हल्ली ओळखतो ना. तू कसे, तुझ्या इकडे आल्यावर ते कसे वागतात माहितीये का, की त्यांना काय फक्त लाड आणि तिथं तुला कळत नाही. मला माहितीये तिचे वाईट गुण. सांग. सांग. कुठं कोणी बोलवलं की कोणाकडे पण जेवायला जाते डायरेक्ट. मग कोणी बोलवू दे, डायरेक्ट जेवायला. हा वाईट गुण नाही का सांग मला. माझ्याशी उद्धट बोलते, ते पण वाईट गुण आहे. हे बरं होतं, चांगला आहे तर आता ऋतुजाच्या. मला तर शेवटीच ठेवतोस आज मुद्दाम. तू मधली आहेस ना, तर तू इतर बसताना शेवटी बसलेस. तुझ्यात काय वाईट गुण? पटकन चिडते, जर शांत डोक्याने विचार करायचा. मग समजूतदार कशी होती मग, अशी धाबे की मगाशी कशी मग समजूतदार कशी होती धाबे की समजूतदार. हा? समजूतदार नाही म्हणजे याचा अर्थ. म्हणजे चिडकोरपणा मी बोललो तेव्हा पण तू तिला दिलं मला जास्त दिलं तिने चिडखोरला. पण आईचा पॉडकास्ट आहे, तू का सांग वाईट पण सांग. पटकन चिडते. नाही, हा पटकन चिडते. कसं त्याच्यामुळे मन दुखावली जातात ना, हे तिला समजत नाही. असं एवढंच. गजाल्या मारतो जाम. ते वाईट थोडी आहे. गजाला मारणं. दुसरे माझं बोलणं, वाईटच दुसऱ्यांच्या आहे. घरी जाऊन जेवते, दुसऱ्यांच्या घरी जाऊन गजाला मारते. ते तू सांगितलंच ना आता, ते कट नाही करणार मी. आपला पॉडकास्ट कसा आहे म्हणजे दोघांवरच घरी जाऊन जेवत असेल तर हे दुसऱ्याच्या घरी जाऊन गजाला कुठं पण पॉडकास्ट कुठं पण क्लबवर बसलेले असतात ते असे, हे खाली बसलेले, हे कुठं पॉडकास्ट असले. आमच्या दोघांची आहे किंमत. झाला पॉडकास्ट मध्ये परत भेटू. दर सोमवारी कुणाल भगतच्या गप्पा बघायला या, ऐकायला या. असेच आम्ही विनोद करत जाऊ.